शरद पवार गटाचे नेते जे 100 कोटी रुपयाच्या वसुलीच्या आरोपाखाली तुरुंगात होते, सध्या वर्तमानात जामीनवर बाहेर आहेत, ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर आरोप करतात. जर तुमच्या आरोपात काही सत्य आहे, तथ्य आहे असं तुम्हाला वाटत होतं, तो 2 वर्ष का गप्प बसलात? कोणी तुमचं तोंड शिवलं होतं? बरोबर टायमिंग बघा. आता विधानसभेची निवडणूक येते, जसं संविधान बदलणार हे खोटं पसरवलं ना, तसं लोकांमध्ये सनसनी पसरवायची, लोकांमध्ये भ्रम पसरवायचा, त्याच्यासाठी चाललंय हे. 2 वर्ष तुमचं गप्प असण्याचं कारण काय? आणि बरं, वाजे कोण होता? अंबानींच्या घराखाली जिलेटिन ठेवणारा वाजे तुमचा, उद्धव ठाकरेंचा कोण होता? हिरेन मनसुखचा मर्डर कोणी केला, का केला? शाळेचा मुलगाही उत्तर देईलच. तर त्याच्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रतिमा महाराष्ट्रात एक प्रामाणिक देवमाणूस अशी आहे, आम्हाला कल्पना आहे. तुम्हाला त्यांची ती प्रतिमा विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी कुठेतरी डागाळण्याचा प्रयत्न करायचा आहे, हे पूर्ण महाराष्ट्राला कळतंय. पण 100 कोटीचे वसुलीबाज लोक आज अशा पद्धतीने खोटं पसरवत असतील तर तुम्ही असं समजू नका की महाराष्ट्राची जनता गप्प बसेल. देवेंद्रजींकडे जो काही मसाला आहे तुमच्या विरोधातला, तो जर त्यांनी बाहेर काढला तर शरद पवार गटाचे सर्व नेते, उद्धव ठाकरे गटाचे सर्व नेते हे जगापुढे तोंड दाखवू शकणार नाहीत, हे मात्र आपण निश्चित लक्षात ठेवा.